बीडचा सरकारी दवाखाना आहे की कत्तलखाना, आता कळायला मार्ग नाही. कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती या दवाखान्याची झाली आहे आणि आज त्या परिस्थितीत संध्या सूरज गायकवाड मृत्यूशी झुंज देते. नेमकं संध्या सूरज गायकवाड ही आपल्या बाळंतपणासाठी या दवाखान्यात ऍडमिट झाली, शरीक झाली आणि तिची बाळंतपण नैसर्गिक पद्धतीनं होत नाहीये म्हणून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रिया करताना या डॉक्टरनी आकलीचे तारे तोडले, हातातलं ग्लोव्ज आणि जे रक्त पुसण्यासाठी जे कापूस वापरला जातो त्या या महिलेच्या पोटातच ठेवला आणि टाके देऊन मोकळे झाले. परिस्थिती भयावह. आणि ही पहिली घटना नाहीये. ह्याच्या अगोदर छाया पंचा, तिच्यानंतर शेख मुस्कान आणि आता ही संध्या गायकवाड, अशा या 3 घटना पटलावर आहेत. हा दवाखाना आहे की कत्तलखाना आहे? संध्या गायकवाडची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. आयसीयू पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट आहे आणि तिच्या उपचारासाठी या परिवाराची परिस्थिती मोलमजुरी करून आपलं उपजीविका भागवणे, आता ती परिस्थिती सावरण्यासाठी अहोरात्र झटतायत, नातेवाईकांच्या पाया पडतायत आणि आपल्या मुलीचा किंवा आपल्या पत्नीचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. थक्क झालो ही घटना ऐकल्यानंतर. काल एक युट्यूबवर व्हिडिओ प्रसारित झाला आणि या व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर बारकाईनं पाहिलं तर नेमकं काय आहे ही घटना आणि का करतंय सरकारी दवाखाना अशा पद्धतीच्या कुठल कारवाया, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, सरकारी दवाखाना म्हणजे सगळ्यात सुरक्षित जागा, बाळंतपणासाठी तर सगळ्यात सुरक्षित जागा. कारण की सध्याच्या परिस्थितीला ज्या पद्धतीने या दवाखान्यांनी या डॉक्टर्सनी आपले तोंड हाकवलेत, त्याच्यात सर्वसामान्य माणूस फक्त गिळायचा बाकी ठेवलाय. एखादी परिस्थिती आली की या खासगी दवाखान्यांची अवस्था बघावी. ज्या पद्धतीने एखादा खाटीक आपला कार्यक्रम रोज चांगल्या पद्धतीने करतो, तसा आलेला पेशंट यांच्यासाठी सगळ्यात मोठी संधी. मग याच्यासाठी काय काय नाही ते प्रयोग करायचे आणि आपले खिशे कसे भरता येईल. आपण जे मेडिकलसाठी जे डोनेशन दिलंय, जो खर्च केलाय, तो वसूल कसा करायचा आणि आपल्या हॉस्पिटलचे मजले चढवायचे, हीच भूमिका आहे. पेशंट यांच्यासाठी देव नाहीये किंवा दिलेली गोष्ट आम्हाला चांगल्या पद्धतीने कुठेतरी समाजात पेरता यावी असं कोणताही उद्देश नाही. यांचा उद्देश आहे फक्त पैसा. आता एकदा झालं तर माणूस चूक म्हणू शकतो, नजर चुकीनं होऊ शकतं. 2दा झालं तर म्हणता येईल थोडासा निष्काळजीपणा आहे. पण तीच घटना वारंवार होते. ही 3री घटना आहे. पहिल्यांदा त्या छाया पंचाचं ज्या पद्धतीनं अतिरक्तस्रावामुळे बाळंतपणातच अतिरक्तस्रावामुळे तिचं दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आता संध्या आपल्या परिस्थितीची झगडते, तसं मुस्कान शेख नावाची महिलेला सुद्धा अशाच पद्धतीच्या परिस्थिती तिच्यावर ओढवल्या आणि नाईलाज असं तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा संभाजीनगरच्या एका खाजगी इस्पितळामध्ये तिला ऍडमिट करण्यात आलं. बरं, अशा वेळेस ही खाजगी इस्पितळ रिस्क घेत नाहीत. आता संध्याची जी परिस्थिती मांडणार आहे त्याच्यात हे सगळं कथन आहे आणि कशा पद्धतीचा पैशाचा बाजार होतो याच उल्लेख आहे. संध्या जिचं कुटुंब, तिचा नवरा मोलमजुरी करून उपजीविका भागवतो. आई वडिलांची म्हणजे तिच्या माहेरच्याकडली परिस्थिती तशीच. सुखदेव भगवान उजगरे असं त्याच्या वडिलांचं नाव आहे. आपला रोजची मोलमजुरी करायची, जो काही या मजुरीतून जी काही उत्पन्न व्हायचं त्याच्यावर घर चालवायचं. मग या परिस्थिती अशी आटोक्याची असल्यामुळं सुखदेव उजगरेंनी आपली मुलगी वडवणीतल्याच एका आपल्या सारख्या परिस्थितीत असलेल्या सूरज सोबत आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं.
या संध्याचं वय फक्त वर्ष 19 आहे. म्हणजे अजून सगळं जग बघायचंय. आता ती ज्या पद्धतीनं सज्ञान होऊन म्हणजे भारताचा नागरिक होऊन फक्त 1 वर्ष उलटलंय आणि पहिल्याच बाळंतपणामध्ये अशा पद्धतीचा दुर्दैवी घात या दवाखान्याने तिच्यासोबत केलाय. खऱ्या अर्थानं ह्या सरकारी यंत्रणेना कशा पद्धतीनं हाताळावं आता हे आरोग्य मंत्र्यांना तरी कळतंय का? आणि आमच्याच जिल्ह्यात देवदूत आहेत जे केंद्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. लाखो रुपये लोकांसाठी मदतीचा हात देतात. केंद्र शासनाच्या ज्या पद्धतीच्या योजना सर्वसामान्यांसाठी आणून ठेवतात. मात्र या जिल्हा दवाखान्याची परिस्थिती मात्र कुणीही सावरू शकत नाही. आता अडकला तो जिल्हा शल्य चिकित्सक. आता जिल्हा शल्य चिकित्सक परिस्थिती अशी आहे की हा माणूस बाहेरून येतो, मग इथं काही कुंडली मारून बसलेले लोक इथं मस्तपणे मजा मारण्याची परिस्थिती. आणि यांची अपेक्षाच आहे की एखादा कांड घडावं, सीएस वर कारवाई व्हावी आणि सीएस ची तडकाफडकी बदली व्हावी, सस्पेंड व्हावं किंवा काही व्हावं. मग कारभार अतिरिक्त राहतो, मग प्रशासकीय जबाबदाऱ्या यांच्या अंगावर येतात. मग ह्या पद्धतीनं यांचा मलिदा ओरपणं, कारण की कशा पद्धतीने यांच्या हाताला या सगळे सूत्र लागलेले आहेत आणि अफाट पैसा आहे असं या जिल्हा दवाखान्यात तरी वाटतं. मग वारंवार या चुका का होतात? तेच दुसरीकडे लातूरचा जिल्हा दवाखाना एकही बातमी नाही, नांदेडचा जिल्हा दवाखाना एकही बातमी नाही, जालन्याचा जिल्हा दवाखाना एकही बातमी नाही. मग बीडचा जिल्हा दवाखाना का हायलाइट होतोय? का महाराष्ट्राच्या पटलावर एकच दवाखाना आहे का? आणि वारंवार अशा घटना ज्या पद्धतीने या पेशंटची परिस्थिती पाहिली तर आता संध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक. एक तर संध्याचं जेव्हा हे सिझर ऑपरेशन करण्यात आलं 1 ऑगस्टला आणि त्याच्यानंतर डॉक्टरने लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिला सुट्टी दिली. तिला मळमळ होतंय असं तिच्या आईनं त्या डॉक्टरकडं तगादा लावला. तर काय नाही म्हणले, ऍसिडिटीचा प्रकार असेल, ऍसिडिटीच्या गोळ्या दिल्या आणि आता ते पेशंट डिस्चार्ज करण्याची परिस्थिती. मग पेशंट डिस्चार्ज करण्यासाठी यांची मरमर. मग त्याच्या पेशंटच्या आईनं सांगितलं की थोडंसं आम्ही थांबतो, कारण की गावाकडे गेल्यानंतर तेवढं हायजीन वगैरे परिस्थिती असतं. हायजीन या दवाखान्यात पण नाहीये, पण हायजीनची परिस्थिती, तिची जी व्यवस्था आहे, ती जी परिचारिका आहेत, ज्या काही गोष्टी आहेत ते वेळेवर तिला काही कमी जास्त पडलं तर लगेच उपचार करता येईल. आम्ही रिस्क घेऊ शकत नाही, म्हणजे आम्ही जोखीम घेऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या रिस्कवर राहायचं असेल, तुमच्या जोखमीवर राहायचं असेल तर राहा, म्हणजे अशा पद्धतीची भूमिका मांडतात. मग नाईलाज असतो बिचारीनं आपल्या घरी आपल्या मुलीला घेऊन गेले, कारण की मुलगी आहे ना शेवटी. आणि मग 2-3 दिवसात त्या परिस्थिती जरा वेगळ्या दिसू लागल्या आणि ही परिस्थिती जरा वेगळ्या झाल्यानंतर या माई माऊलीनं आपल्या मुलीला उपचारासाठी चोले मॅडमच्या दवाखान्यात नेलं. चोले मॅडमच्या लक्षात आलं की हिला इन्फेक्शन झालेलं आहे, रक्तात इन्फेक्शनचं प्रमाण चांगलंच वाढलंय. आपल्या हाताच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यांनी प्रामाणिक सल्ला दिला, तुम्ही ह्यांना बीडला घेऊन जा. बीडला ढाकणे हॉस्पिटलमध्ये सदरील महिलेने आपल्या मुलीला दाखवलं. या सगळ्या सोनोग्राफी केल्यानंतर, त्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पोटामध्ये ती ग्लोज आणि ते कॉटन जशाला तसं आहे. मग काय राहायचं काय? मग सुरू झाला धंदा. मग ढाकणे हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला म्हणण्यात आलं की 5 लाख रुपये आणा, आम्ही तुमच्या मुलीचं ऑपरेशन करावं लागेल आणि तुमच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये लागणार आहेत. आता ही गरीब मोलमजुरी करणारी बाई कुठून आणणार पैसा? मग तिचा मुलगा पुण्यामध्ये MIDC मध्ये काम करतोय. ते बघून ती म्हणली की आपल्या मुलाच्या माध्यमातून आपल्या मुलीचं ही करता येईल. तिच्यासाठी तिनं हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलचे दार ठोठावली. संध्याची परिस्थिती पाहिली, यांच्या परिस्थिती लक्षात आली आणि यांनी पेशंट, आमच्याकडे परिस्थिती नाही, पेशंटला जे काही लागणार आहे त्यासाठी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. मग YCM हॉस्पिटल म्हणजे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल,
तिथंही गेले, तिथंही पेशंटला ऍडमिट करण्यासाठी नकार देण्यात आला. मग परिस्थिती आता सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं आपल्याला भाग आहे, म्हणून ससून हॉस्पिटल गाठलं. ससून मध्ये गेल्यानंतर त्या मुलीची परिस्थिती पाहिली, ऍडमिट करून घेतलं, परिस्थिती पाहिली आणि लगेच शस्त्रक्रिया करण्याची म्हणजे ऑपरेशन करण्याची तयारी. जेव्हा ऑपरेशन करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की त्या मुलीच्या पोटामध्ये जे सर्जिकल ग्लोव्ज आहे आणि जे रक्त पुसण्यासाठी कॉटन आहे ते तशाच पद्धतीने त्या डॉक्टरने तिथं सोडलं. किती भयानकपण आहे. आधी त्या छायापंचाच्या अशा पद्धतीने अतिरक्तस्रावामुळे तिचा जीव घेतला, पुन्हा त्या मुस्कान शेखचा ही अशाच पद्धतीने बळी गेला आणि आता राहिली ही बिचारी. आता सगळं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालंय, पण हे इन्फेक्शन एवढं वाढलंय की त्याच्यामुळे आतड्यांवर परिणाम झालाय आणि आतड्या खराब झाल्या आहेत आणि त्या खराब आतड्यांचं उपचार आता आयसीयू मध्ये ससून हॉस्पिटल करत आहे. हृदयविकारक घटना आहे, हृदयविकारक. अंगाला काटा आणतोय, पण बघणार काय, करणार काय? कारण की सर्वसामान्य माणसाची परिस्थिती राहिली नाही. जर खाजगी इस्पितळात जर ह्या बाईंनी पाय ठेवला असता तर कमीत कमी 1,00,000 ते 1.5 लाख हिला मोजावे लागले असते. मग त्या पद्धतीची परिस्थिती नाही, कारण की मोलमजुरी करून खाणारी लोक आहेत. मग यांचा वाली कोण? आमचे देवदूत खूप मोठं काम करतायत, पण अशा परिस्थितीमध्ये या सरकारी यंत्रणेमध्ये काही हस्तक्षेप होत नाही. दवाखान्याचे काही जणांचे दवाखान्याचे मजलेच्या मजले चढतायत. पेशंट ऍडमिट झाला की एक 5ची मोटर जशी लावावी विहिरीत तसा पाणी उपसण्याचा कार्यक्रम यांचा सुरू आहे. आणि मग अशा परिस्थितीत जे सर्वसामान्य मोलमजुरी करणारे ज्यांची परिस्थितीच नाहीये आणि शासन मात्र मोठमोठ्या घोषणा करत आहे, आयुष्मान योजना, महात्मा फुले योजना, आणखीन कोणत्या योजना, सगळ्या योजनांचा महापूर आहे. पण परिस्थिती मात्र सर्वसामान्यासाठी दार बंद करून बसली. मृत्यूशी झुंज देणं, आहे त्या परिस्थितीत जगणं आणि आपल्या आयुष्याची नशिबाची थट्टा पाहणं, याच्याशिवाय दुसरं काही नाही. कोण सावरेल ही सगळी परिस्थिती? माननीय मुख्यमंत्री साहेब, बघा काय विचित्र अवस्था आहे तुमच्या राज्यात. पालकमंत्री सुनेत्राताई वहिनी, तुम्ही आला होतात परवा दिवशी त्या उद्घाटनासाठी, त्या दालनाचं सगळं तिथं येऊन तुम्ही त्याच कक्षाचं उद्घाटन केलं. पण त्याच कक्षामध्ये तुमच्या परिस्थितीनंतर ज्या पद्धतीच्या अवस्था झाल्यात ना, कदाचित तुम्ही येण्या अगोदर ही जी शस्त्रक्रिया आहे ती पार पाडण्यात आली होती. अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं फाट्यावर मारल्यासारख्या आहेत. बघणारं कोणी नाही, पाहणारं कोणी नाही आणि सांगणाऱ्याचं ऐकायचं नाहीये. त्यामुळे आहे ती परिस्थिती भागवायची. बघा काय करता येत असेल या संदर्भात, कशा पद्धतीने ही सगळी यंत्रणा चालवायची. गोरगरिबाचा कोण वाली होणार आहे? आणि सर्वसामान्य माणसं फक्त मतदान करतात ना, ते कुठं या सगळ्या गोष्टी. मग ते 500 रुपयाची नोट जी चिटकवली जायची त्यांच्या नशिबाला मतदान घेताना, ती 500ची नोट अशा पद्धतीच्या परिस्थित्या आमच्या आयुष्यात मांडून ठेवल्या जातात. आणि अशा पद्धतीच्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये पुन्हा त्या 500च्या नोटाच्या ऐवजी 50 लाख रुपये मोजण्याची वेळ सर्वसामान्याला येते. कारण की वाली कोणी नाही. वाली आम्ही आमचा वाली घेताना आम्ही विकतो. त्यामुळं आज प्रशासनाची अशी परिस्थिती. या परिस्थितीला खऱ्याच अर्थानं तर कोणाच्या मनात थोडस तरी संवेदना जाग्या झाल्या असतील, कोणाच्या मनात थोडीशी तरी भावना निर्माण झाली असेल, तर निश्चित स्वरूपात या गोष्टीवर ऍक्शन घेतली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने ही सिस्टीम जी कुंडली मारून बसलेत त्या दवाखान्यात आपल्या उदरनिर्वाहासाठी, निश्चित त्यांच्यावर चांगलीच कारवाई झाली पाहिजे. एवढंच. काय वाटतं याबद्दल? वाटत असेल तर लिहा, कारण की तुमच्याकडं वाटण्याची भूमिका संपलेली आहे. तुम्हाला वेगळं काही चांगलं वाटतं, अशा गोष्टीमध्ये तुम्ही लिहित नाहीत, मांडत नाही, आणि त्यामुळेच अशी फसगत होते. त्यामुळे मांडा, आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.